करावं लागत होते. मी ते बघा काय ते हे थर्माकोल, हे तुळशी. थर्मोकॉलला काय करतं ते? पूर्ण विरघळून टाकते ना. पूर्ण अच्छा. तसं बॅड कोलेस्ट्रॉल पूर्ण रिमूव्ह करून टाकते. कफ असेल. आता ह्या थर्माकोलला 10-12 वर्ष जरी जमिनीत पुरलं तरी 3000 तसंच वर्ष राहते. हे होत नाही ते. हो का? आणि म्हणजे हे बघा काहीच राहिलं नाही त्याचं. तसं आपल्या बॉडीमधलं केमिकल म्हणजे जे कफ आणि बॅड कोलेस्ट्रॉल पूर्ण काढून टाकते. सर्दी, खोकला. थर्मोकॉलला वितळतं म्हणजे कमालच आहे. हो, तुळशी आहे ना मग शेवटी. किती तुळशीचा अर्क आहे 3 त्याच्यात? 3 तुळशीचा अर्क आहे. ओके राम तुळस, कृष्ण तुळस आणि वन तुळस. ओके. काय काय आजारावर काम करतं ते? ते सर्दी, खोकला, विंचू चावला तर लावलं तर उतरून जातं. थोडंसं पाण्यात टाकून हातपाय लावलं तर मच्छर चावत नाही, एवढं मस्त काम करते. परत समजा आतमध्ये सूज वगैरे आली असेल आतड्यांना, ते कमी करते. बॅड कोलेस्ट्रॉल रिमूव्ह करायचं काम करते. कफ झाला असेल तर आपण गोळ्या वगैरे घेऊन कफ फक्त खोकला थांबतो, पण कफ बाहेर निघतं का? नाही निघत. पण हे पूर्ण कफ बाहेर काढायचं काम करते. म्हणजे फुफ्फुसाचे आजार होऊ देत नाही. अस्थम्याला सुद्धा काम करते. म्हणजे बरेचसे आजार ह्याने कमी होतात. कफामध्ये काय करायचं? चहात टाकून घ्यायचं का कशात? पाण्यामध्ये टाकून, कोमट कोमट टाकून, पाण्यात किती थेंब? 4 ते 5 थेंब टाकून प्यायचं. आणि असं बी नॉर्मल अँटीबॅक्टेरियल आहे, पाण्यामध्ये आज बॅक्टेरिया असतात तर आपल्याला ते दिसत नाही, पण हे पूर्ण मारून टाकते. हे जर घेऊन तुम्ही कुठल्याही व्हायरसवाला, समजा एखाद्या कोविडवाल्या व्यक्तीसोबत समोर जरी बसले तरी ते व्हायरस आपल्याला येणार नाही. म्हणजे इथंच मारून टाकते, ते घशाच्या खाली उतरू देत नाही. आज कितीतरी व्हायरस पृथ्वीवरती आहे. आपल्याला एक कोविड आलाय म्हणून माहिती झालं, पण कोविडपेक्षा कुठलंही व्हायरस आलं तरी ते आपल्याला त्याचं इन्फेक्शन होत नाही. मग घरामध्ये कोणाला सर्दी झाली, खोकला आला तर आपल्याला भीती वाटते ना ते लागेल म्हणून. पण मग हे जर आपण घेत राहिलं, उठल्याबरोबर हे घेतले 4-5 थेंब, तर ते व्हायरस आपल्याला कधीच कोणाला लागत नाही. आणि मार लागलं किंवा एखादं चाकू वगैरे कटलं, पण आता सध्या जवळ दवाखाना नाही तर तिथं 1 थेंब टाकलं की लगेच रक्त थांबतं. किती मोठा घाव असेल तर रक्त थांबून जातं. बेटाडीनचं काम करतं, बेटाडीनचं. निर्जंतुकीकरणाचं काम करतं. तुळशीचे मल्टिपल बेनिफिट प्रत्येक घरामध्ये ठेवायलाच पाहिजे तुळशी, कारण 24 तास ऑक्सिजन पुरवणारी एकमेव वनस्पती आहे. तर ते ऑक्सिजन लेवल पण वाढवते. कोविडच्या वेळेस मी खूप पेशंटला फक्त तुळशी आणि गिलोज देऊन बरे केले. आमच्या सासऱ्यांना पण झालं होतं, पॉझिटिव्ह होते. पण सकाळी ऍडमिट पावडरचा काय प्रयोग करणार तुम्ही? पावडर पावडर लावतात आता प्रत्येक तोंडाला जण. लावायचं हा, पावडर. तोंडाला लावतात.